माझ्या सावत्र वडिलांनी माझ्या खिडकीच्या बाहेर एक पाळत ठेवणारा कॅमेरा लावला होता, पण तो घरामागच्या अंगणाकडे नव्हता. तो थेट माझ्याकडे बघत होता. मी 2 वर्षांची आहे आणि माझ्या सावत्र वडिलांनी नुकतेच नवीन सुरक्षा कॅमेरे बसवले होते. जेव्हा ते आणि माझी आई कॅम्पिंगला गेले, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी घराची काळजी घेत असताना माझ्या बॉयफ्रेंडला इथे राहण्यास काहीच हरकत नाही. हे मला खूप विचित्र वाटलं, कारण सहसा त्यांना माझा बॉयफ्रेंड घरात असणं अजिबात आवडत नव्हतं. मग माझ्या बॉयफ्रेंडच्या लक्षात एक गोष्ट आली. बाहेरच्या कॅमेऱ्यापासून एक वायर भिंतीतून थेट माझ्या खोलीत येत होती. ती एका लपवलेल्या स्पाय कॅमेरा ब्लॉकला जोडलेली होती. तो अशा प्रकारे बसवला होता की ज्यामुळे माझी संपूर्ण खोली दिसे, अगदी मी कपडे बदलत असलेल्या जागेसह. मी पूर्णपणे खचून गेले होते. मी थेट पोलिसांकडे गेले, तक्रार नोंदवली आणि तो कॅमेरा आणि SD कार्ड पोलिसांच्या ताब्यात दिले. माझा प्लॅन होता की माझ्या काकूंच्या पाठिंब्याने सावत्र वडिलांपासून दूर एका सुरक्षित ठिकाणी मी आईला सर्व काही सांगेन. पण माझ्या सावत्र वडिलांनी आधीच आईला भेटून सगळं फिरवलं. त्यांनी गोष्ट अशी फिरवली की मी गुपित ठेवते म्हणून मीच चुकीची आहे. माझ्या स्वतःच्या आईनेही माझी बाजू घेतली नाही. उलट तिने माझ्या कॉलेजच्या फंडचा वापर करून मला पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला. जेव्हा माझं जग कोसळत होतं, तेव्हा तिने मला एक आठवडा पूर्णपणे दुर्लक्षित केलं. वर्षे उलटली आणि आता मला अखेर शांतता मिळाली आहे. मी नर्सिंग स्कूलमधून पदवी मिळवली आहे. मी त्याच बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे आणि आता मी देशाच्या दुसऱ्या टोकाला राहायला जात आहे. माझी आई अजूनही प्रार्थना करते की मी सुधरेन आणि पुन्हा तिच्याकडे येईन, पण तिला कल्पनाही नाही की तिला लग्नाला आमंत्रित केलेले नाही. मी कठीण अनुभवातून हे शिकले की काही कुटुंबातील व्यक्ती तुमच्या मानसिक शांततेच्या किमतीपेक्षा कमी महत्त्वाच्या असतात.